नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तुम्हाला माहिती आहेत का ओट्सचे फायदे? चला तर आपण ओट्सचे फायदे पण जाणून घेऊया. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे आपण जेवण घेतो त्यात फायबरचं प्रमाण एवढं नसतं, तेवढं 1 कप ओट्समध्ये फायबरचे प्रमाण असतं. आपल्या पचनक्रियेसाठी, डोळ्यांसाठी आणि बद्धकोष्ठतेसाठी ओट्स हे अतिशय उपयुक्त आहेत. ज्यांना गॅस होतो त्यांच्यासाठी पण ओट्स अतिशय उपयुक्त आहेत. ओट्समध्ये फॅट्सची मात्रा कमी असते. यात पर 100 ग्रॅम ओट्समध्ये 15 ते 10% फायबर असते. यातून आपल्याला 1 कप ओट्समध्ये दिवसभरात यातून आपल्याला 390 कॅलरीज आपल्याला भेटतात. त्याचबरोबर ओट्समध्ये ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्याचे काम करते. ओट्समुळे आतड्यांना निरोगी ठेवण्याचे काम करत असते. ओट्स हा ग्लुटन फ्री असतो. त्यामुळे चला तर आपण बघूया ओट्स चिल्ला कसा करायचा आहे. सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये 1 कप ओट्स घेतलेले आहेत. 1 कप ओट्ससाठी तुम्ही 1 कप पाणी घालायचे आहे. हे मी ओट्स बारीक करून पण नाही घेतलेले आहेत किंवा ते रोस्ट करून म्हणजे भाजून पण घेतलेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता मी 1 कप ओट्ससाठी 1 कप पाणी घातलेले आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं वरून पाणी घालू शकता. त्यावर आपण झाकण ठेवून ते 15 मिनटं बाजूला ठेवायचे आहे. त्यासाठी मी येथे घेतलेला आहे 1 छोटा कांदा, 1 छोटा टोमॅटो, 1 चमचा दही, लिंबू, जिरं पावडर, 1 चमचा बेसन आणि चवीनुसार मीठ आणि मसाला. बघू शकता तुम्ही ओट्स आपले चांगले मऊ झालेले आहेत, भिजून फुललेले आहेत. त्यामध्ये नंतर मी यामध्ये सर्व मिश्रण घातलेले आहे. सर्वप्रथम 1 चमचा मी दही घातला आहे. त्यानंतर मी येथे 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून, कांदा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी येथे चवीनुसार मीठ, मसाला व हळद घातलेला आहे. बघू शकता तुम्ही जिरे पावडर पण घातलेला आहे. त्यानंतर आपण 1 कप बेसनचं पीठ घेतलं आहे, ते यात घातलेलं आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये सर्व मिश्रणामध्ये अर्धा लिंबू पिळून घालायचा आहे. हे सर्व मिश्रण तुम्ही चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी वरून कोथिंबीर पण घातलेली आहे. बघू शकता तुम्ही मिश्रण हळूहळू न पाणी घालता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता. बघू शकता तुम्ही माझं मिश्रण कसं परफेक्ट झालेलं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तवा असेल नॉनस्टिक तर तो नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे. तुम्ही वेट लॉससाठी नाश्ता बनवत असाल, हा नाश्ता तुम्ही जरूर बनवून पहा. यावरती मी 1 चमचा तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता, पण मी येथे तूप लावून घेतलेलं आहे. झटपट होणारा ओट्सचा चिल्ला बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे चमच्याने मी वरून घालून त्याला शेप देत आहे. शेप नाही आला तरी चालेल, पण अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे. मुलांसाठी तुम्ही टिफिनसाठी डब्यात तुम्ही अशा प्रकारे झटपट असं बनवून देऊ शकता. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वरून तेल किंवा तूप सोडायचं आहे. अशा प्रकारे आपला ओट्सचा झटपट होणारा 15 मिनिटात नाश्ता तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही मी शॅलो फ्राय केलेला आहे. कुरकुरीत असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही दही किंवा तूप यासोबत तुम्ही सर्व करून घ्यायचं आहे. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे तुम्ही ओट्सचं सेवन तुम्ही नक्की जरूर करा तुमच्या जीवनामध्ये. बघू शकता तुम्ही दुसराही मी अशाच प्रकारे घालून घेतला आहे. मध्यम आचेवरती तुम्ही त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला गरज लागल्यास तुम्ही वरून तेल किंवा तूप सोडू शकता. बघू शकता तुम्ही आपला ओट्स चिल्ला तयार झालेला आहे. मस्तपैकी कुरकुरीत आणि खमंग असा ओट्स चिल्ला झटपट 15 मिनिटात तयार होतो. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना, तुमच्या घरी फॅमिलीला बनवा. प्रोटीनयुक्त असा झटपट होणारा आपला ओट्स चिल्ला येथे तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.
आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा वेट लॉसचा जो व्हिडिओ आहे तोही पहा. धन्यवाद.